काय झालं असेल असं वाटतंय तुला? मारामारी. इथंच तर खरी गंमत आहे. कसं आहे, ज्याची गर्लफ्रेंड मैत्री असते ना, त्याने आयुष्यातल्या सगळ्या सरप्राईजेससाठी तयार राहावं लागतं. म्हणजे आता कसं झालंय माहिती का, की मला आता तू जगातल्या कुठल्याही सुपर हिरो विषयी विचार, हा म्हणजे कुठलंही, त्याचं सगळं मी सांगू शकतो. म्हणजे काही विचार, त्याचा जन्म, मृत्यू, सगळं विचार, मी सगळं सांगू शकतो. कारण काल रात्री माझा एक क्रॅश कोर्स झालाय आणि मला सगळी माहिती मिळाली. नाही, तू विचार करू नको, तू स्वतः बघ. नाही, बघ. मी एक व्हिडिओ केलाय. बर. कसला असेल गेस कर. नाही नको, त्यापेक्षा एक काम करू, तूच मला सांग. कारण काय आहे, मगाशी तू जो एक हल्ला केलास ना, त्यामुळे माझा ॲमिगडाला हायजॅक झालाय. बापरे, काय झालं कोणाला? ॲमिगडाला हायजॅक झालाय. ॲमिगडाला नावाचं ब्रेन मध्ये मेडिकल टर्म आहे. ए मग जाऊ दे, काहीतरी उगाच फालतू सांगू. माझ्याकडे इंटरेस्टिंग आहे. मी ना जगातल्या वेगवेगळ्या मार्शल आर्ट फिल्म्स, ऍक्शन फिल्म्स, कराटे फिल्म्स सगळं एकत्र करून क्लिपिंग केलंय. 6 तासाची. 6 फक्त? आय नो. म्हणजे हे सगळं मटेरियल 6 तासात बसवणं इतकं अवघड होतं ना. पण जर मी बसवलं नसतं ना, तर मास्टर्स हर्ट झाले असते. हॅड टू डू इट. खूप कष्ट लागले असतील ना फिल्म बनवायला? तुला कसं कळतं रे सगळं? तुझं ना खरं प्रेम आहे माझ्यावर. आय नो. म्हणजे ना ग्रुप मधल्या कुणाला माझे कष्ट कळणार नाहीत, पण फक्त तुला कळतील. म्हणून मला तुला दाखवायचंय. नाही, हे सगळं केलंच ते ठीक आहे, पण मी काय म्हणतो, हे सगळं हे आत्ता नाही ना बघायचं. काय भारी आहे बघ ना. असं मारते, असं घेते आणि असं करून असं घेऊन ते असं किक बघ ना. खाटकन इथे झोपली मैत्री. ए मितुल्या, ए अरे उठ बाळा, उठ उठ उठ. अगो काय झालं, काय दुपार होत आली. उठ 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 उठ. हा माई तू बस ग. अगं बस ग. काय झोपू दे, मी रात्रभर नाही झोपली. तू इथेच झोपलीस रात्रभर? हो. का? फिल्म बघत होते. हा कराटेचा ड्रेस घालून? हो. चल 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 उठ बाळा, काहीतरी खाऊन घे, नाही तर ऍसिडिटी होईल. नको ना. काय ग असं? 2 मिनिटं फक्त. माई, मला आता बाबा आठवला. लहानपणी ना तो पण मला असंच उठवायचा. आणि मी उठले नाही ना की असं हळूहळू माझ्या डोक्यावरून हात फिरवायचा. किती छान जागायची मला. मी मोठी झाले म्हणून संपलं का ग सगळं? का मोठी झाले ग माई? मला लहानच राहायचंय. कसं ग माझं सोनं?
कशी जाऊ मी तुला टाकून? हे कुठे चाललीस तू मला सोडून? अगं तुला माहितीये ना आमच्या मैत्रिणींचं ठरलंय US ला जायचं. गो मला टाकून US ला चालली ना तू? हे बघ तू नाही म्हणणार असशील ना तर अजूनही मी रद्द करेन. जा ग जा, तू बिंदास जा, जी ले अपनी जिंदगी. मी राहीन इथे. नक्की? हो ग नक्की. काय आता मी कराटे पण शिकते की नाही. डोंट वरी ॲट ऑल. थँक्यू. हे बघ सुतार मावशींना मी तुझा डबा करायला सांगितलाय. हा तो आठवणीने खायचा आणि स्वतःचा स्वतः घेऊन खायचा. हॅलो आदिल, गुड मॉर्निंग. आदिल बोलतोय तुझ्याशी? नाही अगं भूपू आहे, भूपू वाज. हॅलो आदिल, आय एम रिअली सॉरी यार. मी आत्ताच उठलीये. मी पटकन आवरते आणि येते. ओके? नाश्ता करून जायचा आहे. हो येस नाश्ता करून आले पटकन. ओके बाय. अगं तू काय बसलीस माई? मला पटकन नाश्ता हवा आणि आंघोळीचं पाणी पण ठेव आणि कपडे काढून ठेव. मी आलेच. सॉरी 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 सॉरी. तुला खूप वेळ थांबायला लागलं का? अच्छा, 2च तास झाले तर. सॉरी सॉरी सॉरी. अरे काय झालं, मला ना रात्रभर झोपच नव्हती, त्यामुळे सकाळी जागच येत नव्हती. तुझं पण सेम झालं का? काय रे? विचार करत होतास? कुणाचा? ऑब्विसली रेणूचा. मी तुमचं जुळवून अरे भाई सवाल आहे का? मी नाही तुमचं जुळवून देणार तर मग कोण जुळवून देणार? हे बघ यावेळी जर त्या रेणूनं काही इश्यू केला ना तर मी तिला सरळ कराटेच्या स्टाईलनं धडा शिकवणार. नको प्रेमाने भाई, तू जानता नाही क्या मेरे को? अरे प्रेमानेच मारेन मी तिला. हे बघ कसं आहे, आई मुलाला मारते ते प्रेमानेच असतं की नाही, तसंच आहे. आणि हे बघ ती जी रेणू आहे ना तुझी, ती आता तुझ्याबद्दल बायस एका चष्म्यातनं बघते तुझ्याकडे. आपल्याला तो चष्मा काढून घ्यावा लागेल. जर तो तिनं नाही ना दिला तर बळजबरीनं खेचावा लागेल. समजे? तू चल यार, चल 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 चल. फार विचार करतो. शांतपणे प्लॅनिंग करून कशाला? आदिल हे बघ, मी ना तुला एक नॉलेज देतो. ओके? या जगामध्ये ना 3 कॅटेगरीचे लोक असतात. किती? 3. 1 जे विचार करून कृती करतात. 2 जे कृती करून विचार करतात. आणि 3 जे फक्त करतात. आता सांग आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये? 3. आदिल यार तू चल, मी तुला शिकवते. चल 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 चल. चल बघ मी सांगते तसं करू. हा रोकडे बोल. एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नाही असा काही, पण हे महिना ऐक ना, तू आपल्या केस मध्ये लक्ष देणार आहो. काय रे, गाडी बिडी ठोकली का काय तुझी? आता गाडीच ठोकली म्हणायला लागल. अरे ती केतकीलेली अशी दिसली ना तर असं डायरेक्ट गाडीला धडक बसते ना, तशी धडक बसली आपल्या हार्टला. अच्छा ते होय. हे बघा, मला पटवायचा प्रयत्न करू नका. मला पटलंय. पटले? दादा कॉंग्रॅट कॉंग्रॅट झालं, तुझी नय्या पार झाली. म्हणजे पटलाय ना, म्हणजे फायनल? नाही म्हणजे तो नाही पटलाय मला, त्याला बोलता येत नाहीये हे पटलंय मला.